नमस्कार मैत्रिणींनो, मी नीलम काकुळते नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण कराष्टमी किंवा कालाष्टमीची पूजा कशी करायची तेही गावाकडच्या पद्धतीने ते बघणार आहोत। कराष्टमीला गुळाचे फार महत्त्व असते, त्यासाठी मी सुरुवातीला गुळाच्या गोड पुऱ्या करून घेणार आहे। या पुऱ्या करण्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये गुळाचे पाणी करून पीठ मळून घेतले आणि एक मोठी पोळी करून घेतली आणि तिच्या ग्लासच्या साहाय्याने छोट्या छोट्या गोल आकाराच्या पुऱ्या करून घेतल्या। त्या आता मी तेल गरम झाले की लगेच तळून घेणार आहे। कराष्टमीची पूजा केली की समजायची दीपावलीला सुरुवात झाली। दीपावलीच्या पहिल्या दिव्याची सुरुवात आपण कराष्टमीपासून करत असतो। आता आपल्या झटपट अशा गुळाच्या गोड पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत। त्यानंतर दुसरी तयारी म्हणजे आपल्याला कणिकपासून दिवे तयार करायचे आहेत। हे कणिकचे पीठ आपल्याला रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घट्टसर असे भिजवून घ्यायचे आहेत आणि त्याचे 5 दिवे बनवायचे आहेत। तुम्हाला ज्या आकारात दिवे बनवायचे असतील त्या आकारात तुम्ही दिवे बनवून घ्यायचे आहेत। कराष्टमी पूजनासाठी पंतींपेक्षा ह्या कणिकच्या दिव्याला फार महत्त्व असते। अगदी सुंदर असे आपले दिवे तयार झालेले आहेत। ह्या दिव्यांमध्ये आपल्याला आता वाती लावून घ्यायच्या आहेत आणि वातीसुद्धा आपल्याला डबल लावायचे आहेत। एका वातीचे 2 कोपरे एकत्र करून जोडवात तयार करायची आहे। त्यानंतर पुढची तयारी म्हणजे आपल्याकडे जे छोट्या छोट्या आकाराचे कर असतात म्हणजे छोटी मडकी असतात, त्यांना पांढऱ्या रंगाचा दोरा 5 वेळा फिरून चक्कर तयार करायचा असतो। तुम्ही बघू शकता ह्या पूजेसाठी लागणारे साहित्य मी एकत्र करून ठेवलेले आहे। त्यासाठी कणकेचे 5 दिवे, 5 फुलं, या ऋतूमध्ये शेतकऱ्याकडे जे पिकून येतं ते धान्य, मकाचे कणीस आणि बाजरीचे कणीस, थोडेसे मूग, चवळी, हरभरा अशी 5 प्रकारची कडधान्य, त्यानंतर 5 पुऱ्या, 5 कर म्हणजेच मातीचे मडके। गोड पुरींबरोबर आपल्याला दूध किंवा खीरसुद्धा लागणार आहे। नागवेलीचे 1 पान, गणपती पूजेसाठी लागणारे हळदी, कुंकू, गुलाल, तांदूळ, अगरबत्ती, त्यानंतर सूपसुद्धा फार महत्त्वाचे आहे। या पूजेबरोबर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करावी लागते, त्यामुळे ही पूजा आपल्याला बाहेरच करायची आहे, परंतु आपल्याला घरात पूर्वतयारी करून घ्यायची आहे। या पूजेसाठी सुरुवातीला आपल्याला सुपामध्ये हे 5 कर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत। चारही कोपऱ्यांना 4 आणि मध्यभागी 1 असे ठेवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे कडधान्य घालायचे आहे। एका करामध्ये मी मूग, एका करामध्ये चवळी, एका करामध्ये मक्याच्या कणसाचे 4-5 दाणे काढून ते टाकून घेणार आहे। त्यानंतर चौथ्या करामध्ये बाजरीचे दाणे टाकून घेणार आहे आणि 5व्या करामध्ये हरभऱ्याचे दाणे वापरणार आहे। या हंगामात येणारे बोरीसुद्धा आपल्याला फार महत्त्वाचे आहेत। प्रत्येक करामध्ये 1-1 बोर बीट टाकून घेणार आहे। अजून बोरे पिकलेली नाहीत, त्याच्यामुळे मी कच्चीच बोरे ठेवणार आहे। त्यानंतर प्रत्येक करावर 1-1 पुरी ठेवायची आहे आणि ह्या प्रत्येक पुरीवर आपल्याला 1-1 कणकेपासून तयार केलेला दिवासुद्धा ठेवून घ्यायचा आहे। काही भागांमध्ये ह्या पूजेसाठी 8 कर वापरतात आणि 8 दिवे अशा प्रकारे कराष्टमी साजरी करतात, परंतु आमच्याकडे अशाच पद्धतीने कराष्टमी साजरी केली जाते आणि मी तुमच्याबरोबर तीच पद्धत शेअर करणार आहे। दिवे ठेवून झाले की प्रत्येक कराजवळ 1-1 फूलसुद्धा मी ठेवून घेणार आहे। फुले तुमच्याकडे असतील तर ठेवा, नसतील तर काही हरकत नाही। त्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये मी दूधसुद्धा घेणार आहे। दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शेतात पिकलेली कणसंसुद्धा मी या सूपमध्ये ठेवून घेणार आहे। एक पाण्याचा भरलेला तांब्यासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। आता मी ही पूजा तुळशीजवळ करून घेणार आहे। तुळशीजवळ एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला पूजेसाठी तयार करून घेतलेले सूप ठेवायचे आहे। त्यासमोर अजून एक छोटेसे पाट मांडून नागवेलीचे पान ठेवून त्याच्यावर गणपती मांडायचा आहे। कणकेचे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाचे पूजन करून प्रार्थना करायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पूर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा ह्या मंत्राचा जाप करून
पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला प्रत्येक कराला कुंकू आणि हळद लावून तांदूळ टाकून पूजन करून घ्यायचे आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे। तुमच्याकडे ही पूजा कशी करतात आणि कशी मांडतात हे मला कमेंटमध्ये सांगा। ही सर्व पूजा झाली की आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे। चंद्राच्या पूजेला खूप महत्त्व आहे, कारण आपण लहानपणापासून म्हणतो, चांदोमामा झोपलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास का। त्यामुळे ह्या चांदोमामाला दीपावलीचा पहिला दिवा लावून ओवाळायचे असते। चंद्राची पूजा शक्य नसल्यास कागदावर चंद्राचे चित्र काढून त्याची पूजा करून घ्यायची आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमचे सर्वांचे आभार।